महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी काही कुणबी जात पडताळणी आणि प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना आणि मराठा समाजाला आश्वासन दिले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विखे पाटील यांच्याशी चर्चा करेन, वेळ पडली तर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून योग्य मार्ग काढू असा शब्द सामंत यांनी दिला आहे। पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या नंतर जी काही दाखले देण्याची प्रक्रिया सुरू होती ती सुरू आहे, परंतु त्याच्यामध्ये जर काही शंका निर्माण झाली असेल तर त्या समितीवर मी देखील आहे आणि समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत। ते विखे पाटील साहेबांशी मी आताच चर्चा करेन, आवश्यकता भासली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची चर्चा करेन आणि याच्यातनं आम्ही अपेक्षित असलेला मार्ग काढू। जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे, त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं पण ती व्हॅलिड नाही झालं। मी तेच सांगितलं, तेच मी सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते मिळालेलं नाही अशी शंका जर मनोजदादांची असेल किंवा तसं काही झालं असेल तर त्या संदर्भात मी स्वतः समितीचा सदस्य आहे। मी विखे पाटील साहेबांची चर्चा करेन, वेळ पडली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री म्हणून चर्चा करेन, परंतु याच्यातनं योग्य तो मार्ग काढू। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।